नमस्कार मित्रमंडळी, आज आपण आहोत छत्रपती संभाजीनगर, सृष्टी मोबाईल शॉपी, मोठा देवी चौक, बजाज नगर. हे आहे आपल्या भावाचं दुकान. वाटतंय तसं धंदा कुणाचा सोपा नसतो मित्रांनो. आल्यापासून 1 तासभर झालं नुसतं साफसफाईच करतोय. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या पाठीमागे किडा खूप लागलेली, हाताचं दुखणं होतं, त्यासाठी संभाजीनगरला आलतो. लहानपणापासून मित्रासारखं आणि भावासारखं प्रेम एकूणमेकावर, आजही एकूणमेकाला सोडून जाताना डोळ्यात पाणी येतं. इतकं प्रेम एकूणमेकावर. मग काय, आलोच भावाच्या मोबाईल शॉपीवर. सकाळी सकाळी मोबाईल शॉपी ओपन केली. मोबाईल शॉपी ओपन करून साफसफाई वगैरे केली. जसं आपल्याला वाटतं की मोबाईलवाला किती पैसे छापतो दिवसाला, पण त्याच्या पाठीमागे किती कष्ट आहेत हे सकाळी सकाळी त्याच्यासोबत आल्यानंतर कळतंय. हे त्याच्या समोर एक टेबल लावलेला असतो सिम कार्ड पोर्टिंगसाठी. त्याचं ते छत्री वगैरे ठेवायला चालू होती. आणि हे सगळं झाल्यानंतर परत आणखी दुकान साफ करायची. दुकान साफ करून परत अगरबत्ती लावायची. आयला 8 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत नुसतं हे लावालावी करायलाच टाइम जाते. आपल्याला वाटतंय काय दुकानदाराची किती मजा, नुसतं खुर्चीवर बसून काम करायचं, पण त्यांची मेहनत बघायची असेल तर त्यांच्या जवळ यावं लागतंय. तेव्हा मोबाईल शॉपीवाल्याची करामती आणि त्यांची मेहनत कळते माणसाला. आहे मेहनती जिद्दी पोरगा आहे, करून दाखवलं स्वतःच्या जीवावर. असं प्रत्येकाने करून दाखवायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे भावाच्या दुकानामध्ये 3 लाखाची चोरी झाली होती, तरी पण न डगमगता परत आणखी नव्याने व्यवसाय चालू करून दाखवला आणि परत होता तेवढ्याच जोमामध्ये आणून दाखवला. त्याला म्हणायचं बहादर माणूस. असंही मी चोरी झाल्यापासून भेटायला येईन म्हणलं होतं, पण येणं झालं नव्हतं. पण आज दुखण्याच्या निमित्ताने चला म्हणलं याची गाठभेटी होईल आणि कमी जास्त काय हालचाल आहे ते बघून घेता येईल. माणसाचा काय भरोसा नाही मित्रांनो, किती दिवस राहील का कधी जाईन. तेवढानी टाइम भेटन तेव्हा आपल्या तुपल्या माणसाला भेटत जा, जवळच्या माणसाला भेटत जा आणि चर्चा गप्पा गोष्टी करत जा. परत दारापुढचं झाड व्हायला चालू होतं. मी म्हणले इकडे बघ रे जरसे तोंड दाखवतो, लोकांना कळू देतो बी जरा झाडून झटकून साफसफाई करतो म्हणून सारखं ढेरी लांबून चलत जाऊ नको. आता काय ढेरी वगैरे ठेवली नाही त्यांनी, पूर्ण सापळा होऊन बसलाय. परत खुर्च्या वगैरे लावून आणखी टाइमपास जवळजवळ म्हणजे सकाळी आल्यापासून 1 ते 1.5 तासापर्यंत तिथे साफसफाई आणि इकडे डबके तिकडे, तिकडे डबके इकडे, हे लावण्यामध्ये त्याचा टाइम जातो काय. मग आम्ही परत आलो दुकानामध्ये. सगळी साफसफाई झाल्यानंतर ही आहे भावाची दुकान. आणि